नमस्कार. नमस्कार. मी हरिश्चंद्र देहुगावकर. दैनिक राज्य लोकतंत्रच्या राजकारणाचे शुद्धीकरण या कार्यक्रमामध्ये आपण सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. 2019 साली हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यातून सुरू झाला. पुण्यामध्ये या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवत असताना आपल्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या एकूण जनतेच्या अनुभवातून आलेल्या मुलाखतींची या ठिकाणी गरज वाटली. त्यामुळे आपलं मत हे जनतेच्या एकूण महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल राजकारणाचे शुद्धीकरण या कार्यक्रमामध्ये आपापलं मत व्यक्त करण्यासाठी आज आपल्या समवेत आहेत साधारणतः महादेववाडी, उंडरी, हडपसर या परिसरातील एक नामांकित पक्षाचे बीजेपीचे शहराचे उपाध्यक्ष जीवन बापू जाधव. बापू नमस्कार. नमस्कार. आज आपण या प्रभागातून वेगवेगळी विकास कामं आजपर्यंत करत आलेला आहात. तर साधारणतः ह्या प्रभागाच्या विशेष समस्या काय का जेणेकरून आत्ता भविष्यामध्ये येणारे इलेक्शन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला भाग घेऊन लोकांना कुठेतरी न्याय द्यावासा वाटतो, काय सांगाल? या भागाचे अनेक प्रश्न गेले अनेक वर्ष आपासून उभे आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा आहे. कारण या भागातल्या जवळजवळ 90% भागामध्ये पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष जसंच्या तसं आहे. काही लोकांना रात्री 2-2, 3-3 वाजता त्यांच्या तिथं दिवसा आड पाणी त्या ठिकाणी येते. काही मंडळींना वर्षानुवर्ष पाणी मिळत नाही आहे. अशी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती या भागामध्ये आहे. कोट्यावधी रुपयाचे फ्लॅट घेऊन राहणाऱ्या ज्या काय उच्चभ्रू सोसायट्या आहेत त्या जवळजवळ 90% सोसायट्यांना पाणी हे विकत घ्यावं लागतं. त्याच्यामुळं पाण्याचा अत्यंत मोठा प्रश्न या ठिकाणी आवासून उभा आहे. दुसरा प्रश्न या भागातला जो आहे तो रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीचा आहे. पूर्वी DPमध्ये रस्ते चांगले आखले गेले, परंतु त्याच्यावरती काम करणं गरजेचं होतं. त्यावेळी त्या प्रतिनिधींनी या विषयामधनं काम करावं अशी लोकांची मानसिकता होती, परंतु त्याला कुठंतरी फाटा देऊन त्या प्रतिनिधींनी त्याच्यावरती काम केलं नाही. त्याच्यामुळे रस्त्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष जसाच्या तसा आवासून आहे. त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही ठराविक त्याच्यावरती काम करून काही विषय केले, त्याच्यामुळे तरी परिस्थिती आज चांगली आहे. वनवेचा विषय असेल, अंडरपासचा विषय असेल, याचे स्वतः आम्ही नकाशे तयार केले. स्वतः आबा तुपे माझ्याबरोबर होते त्या सगळ्या विषयामध्ये. आपण त्याचा पाठपुरावा करून तो विषय तरी मार्गी लागला. परंतु इतर जे रस्ता रुंदीकरण असेल, या ठिकाणी होणारे ओव्हरब्रिज असतील, या ठिकाणचे जोड रस्ते असतील किंवा मिसिंग लिंक असतील, या सगळ्यामध्ये आत्ता आपण एकदम बॅकला आहोत. त्याच्यामुळे रस्त्याचा एक विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्याबरोबरीने येणारे मग बाकी इतर जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये स्वच्छतेचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल. म्हणजे आमचं दुर्दैव असं आहे की आमच्या महम्मदवाडी, ज्याला आता सर्व नागरिक महादेववाडी म्हणून संबोधतात, त्या गावामध्ये पूर्वीचं एक आरोग्य केंद्र होतं. महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी एक चांगली इमारत महानगरपालिकेची बांधली गेली आणि कोरोनाच्या काळामध्ये त्या इमारतीचा चांगला उपयोग आम्हाला झाला. परंतु नंतरच्या काळामध्ये ती इमारत एका खाजगी संस्थेला दिली गेली आणि पुणे महानगरपालिकेचा दवाखाना त्या एका छोट्याशा पत्र्याच्या खोल्यांमध्ये नेला. मला वाटतं हे जे आहे हे या ठिकाणी काम करणाऱ्या नेत्यांचं अपयश आहे. कारण चांगल्या पद्धतीच्या सुविधा आमच्या भागातल्या नागरिकांना, आमच्या भागात काम करणाऱ्या गोरगरीब जनतेला मिळाव्यात अशी भावना या ठिकाणी असणं आणि त्याच्यातनं ते काम उभं राहणं आणि ते जनतेपर्यंत जाणं, अशासाठी काम व्हायला हवं होतं. परंतु या ठिकाणी काम होताना ते दिसत नाहीये. ते काम करण्याची आज गरज आहे. त्याच्यामुळे पाणी असेल, रस्ते असतील, लाईट असेल, स्वच्छता असेल आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती शाळा आहेत, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी मैदानं असणं गरजेचं आहे, मोठी क्रीडांगणं असणं गरजेचं आहे, मोठ्या बागा असणं गरजेचं आहे. अशा प्रत्येक विषयामध्ये काम व्हावं लागेल, काम करावं लागेल आणि त्याची खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये गरज आहे. आताच आपण रस्ते आणि मुख्य समस्या पाणी या विषयावरती बोललात. आता पुणे जिल्हा जर म्हटला तर धरणांचा जिल्हा असं म्हटलं जातं आणि आपला जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये पाण्याची समस्या निर्माण व्हावी तर आणि रस्त्याची समस्या याबद्दल आपण बोललात. तर साधारणतः माननीय स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अतिशय आदर्श नेतृत्व होऊन गेलं. त्यांनी सुवर्ण चतुष्कोन नावाचा प्रकल्प त्यावेळेस मांडला आणि तेव्हापासून रस्ते विकासामध्ये अनेक प्रगती झाली. त्यांच्याकडनं आपण अशी काय प्रेरणा घेता का जेणेकरून आपण रस्त्याची सुधारणा आपल्या प्रभागामध्ये करून एक आदर्श समाजासमोर ठेवणार आहात, काय सांगाल?
माझ्यासारखा कार्यकर्ता जर या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये गेला तर सगळ्यात महत्त्वाचा विषय कारण रस्ता हा तुमच्या समाजाच्या रक्तवाहिन्या म्हणून काम करतात. कारण रस्ते जर चांगले झाले तर तुमची कनेक्टिव्हिटी चांगली होते आणि त्याच्यातनं समाजातले आणि दैनंदिन जीवनातले सगळे प्रश्न मार्गी लागतात. त्याच्यामुळे जर या ठिकाणी मला जर काम करायची संधी मिळली तर या ठिकाणी जेवढे डीपी रोड आहेत त्या डीपी रोडची पहिल्यांदा मार्किंग करणं, त्याच्यामध्ये सगळे जुने रस्ते ते मोठे करणं, त्याचं रुंदीकरण करणं आणि त्या रस्त्यामध्ये एखाद्या नागरिकाची जमीन जात असेल तर त्याला त्याचा मोबदला मिळवून देणं, त्याच्या बदल्यामध्ये जागा देणं, पैसे देणं आणि त्या नागरिकांवरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं त्या डेव्हलपमेंटचं काम, त्या रस्त्याचं काम करण्याची प्रायोरिटी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडे निश्चित राहील. आणि त्याचा एक नमुना आम्ही अंडरपासच्या माध्यमातून या प्रभागामध्ये केला आहे. त्याच्यामुळे आमचा जो वर्षानुवर्षीचा रेल्वे क्रॉसिंगला ट्रॅफिकचा प्रश्न होता तो 90% प्रश्न आज सुटला आहे. तसेच प्रश्न इथून पुढच्या काळामध्ये सुटावे म्हणूनसाठी आमच्याकडनं काम होईल. एक अभ्यासपूर्ण नेतृत्व म्हणून तुमच्याकडं आता ह्या प्रभागातील लोक पाहतात. आपण या ठिकाणी एक योजना मांडली जी पाणी पुरवठ्याच्या संदर्भात आहे. एक चांगला प्रकल्प तुम्ही हाती घेऊ इच्छिता. नक्की या प्रकल्पाचा गाभा काय किंवा याची एक टॅगलाईन म्हणून तुमच्या डोक्यामध्ये काय संकल्पना आहे, काय सांगाल याविषयी? हा प्रकल्प म्हणजे 60 ते 65 वर्षापूर्वी आमच्या वाट्याला दिवाळी येत होती, परंतु या ठिकाणी राजकीय दृष्ट्या दूरदृष्टी नसणारी मंडळी या ठिकाणी काम करत होती. त्या वेळच्या नेतृत्वानं या ठिकाणी खरं तर आमच्याकडे लक्ष द्यायला होतं आणि ती योजना 1961 साली ठोसर योजना म्हणून राबवली जाणार होती आणि हडपसर गावातनं जाणारा जो नवीन कॅनॉल आहे तो आमच्या या कानिपनाथच्या पायथ्यावरनं जाणार होता आणि त्यावेळी आमच्याकडे खऱ्या अर्थानं दिवाळी झाली असती, परंतु आमच्या वाट्याला त्यावेळी शिमगा आला आणि तो शिमगा आजही चालू आहे. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं तो जुना विषय अभ्यासला आणि त्याच्यातनं आज आपण काय करू शकू याच्यावरती अभ्यास केला आणि मी त्याच्यामध्ये एक प्रस्ताव तयार करून एक नकाशा तयार केलाय. कारण तो जो कॅनॉल पूर्वी जाणार होता तशाच पद्धतीचा एक टनल आता खडकवासल्यावरनं फुरसुंगीपर्यंत 38 किलोमीटरमध्ये होणार आहे आणि तो कॅनॉल, तो टनल ज्या भागातनं जाणार आहे त्या भागामध्ये आंबेगाव पासून ते फुरसुंगीपर्यंत म्हणजे विशेषतः वडकीपर्यंत 10 ते 12 गावांमध्ये चांगल्या पद्धतीचे मोठे तलाव जे पूर्वी रोजगार हमी योजनेतनं बांधलेले आहेत त्याच्यावरती काही काळ जोपर्यंत लोकसंख्या कमी होती त्या गावची त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पाणी त्या गावाला पुरत होतं. परंतु आज त्या टनलमधनं पाणी उचलून ते तलाव जे आहेत ते व्यवस्थित केले, त्याचं खोलीकरण केलं, त्याची दुरुस्ती केली आणि त्याची साठवण क्षमता जर वाढवली आणि त्याच्या पायथ्याला आपण जलशुद्धीकरण केंद्र केली आणि ते पाणी पुण्याच्या पूर्व भागाला आपण जर पाईपलाईननं नेलं तर या पूर्व भागातला संपूर्णपणे पाण्याचा प्रश्न सुटेल. म्हणजे त्या टनलमधनं येणारं पाणी पावसाळ्यामध्ये जे मोठ्या प्रमाणावर वाया जातं ते पाणी आपण त्या बंधाऱ्यामध्ये त्या तलावामध्ये साठवू शकू. त्याच्यामुळे खडकवासला असेल, पानशेत असेल आणि वरसगाव असेल या धरणांमध्ये जशा पद्धतीचा पाणी साठा होतो तेवढाच पाणी साठा मला वाटतं या सगळ्या मिळून धरणामध्ये होईल आणि तो पाणी साठा उन्हाळ्यामध्ये 3 महिने आपल्याला या ठिकाणी वापरता येईल आणि या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटेल. मग त्याच्यावरती अजून काही गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट केली तर ते पाणी आपल्याला पुण्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजे पार हडपसर खराडीपर्यंत एकही रुपयाची लाईट खर्च न करता नेता येईल. त्याच्यामुळे मी हा प्रस्ताव शासनासमोर मांडत आहे की त्या सगळ्या तलावांमध्ये त्या टनलमधलं पाणी टाकलं जावं, त्या पाण्याच्या पायथ्याला, त्या तलावांच्या पायथ्याला जलशुद्धीकरण केंद्र करावीत आणि तिथनं ते पाणी ग्रॅव्हिटीनं पार खराडीपर्यंत पण तुम्हाला जाऊ शकतं, परंतु प्राथमिकदृष्ट्या आमच्या हडपसरपर्यंत ते पाणी न्यावं आणि या भागातल्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. आणि मी त्याच्यामध्ये आणखी एक कल्पकता केली आहे की याच्यामध्ये ही जी योजना आत्ता चालली आहे ती कानिपनाथच्या पायथ्याला होती आहे. त्याच्यामुळे अशा योजनेला नाव देताना ते समर्पक असावं म्हणून त्या योजनेचं नाव श्री कानिपनाथ पाणी पुरवठा योजना असावं किंवा त्याला दुसराही अजून एक इतिहास आहे किंवा भावना आमची त्याच्याशी जोडलेली आहे. ती कानिपनाथच्या पायथ्याची आहे आणि धर्मवीर शंभूराजांचा जन्म ज्या पुरंदरगडावरती झाला त्या पुरंदरच्या पायथ्यावरनं ही योजना येते. त्याच्यामुळे त्या योजनेचं नामकरण करताना त्या योजनेला आदेश छत्रपती शंभू महाराज पाणी योजना असं नाव द्यावं किंवा तिसरं नाव याच्या व्यतिरिक्त आपल्याला वाटलं तर छत्रपती संभाजी महाराज पाणी योजना अशा पद्धतीचं नामकरण या योजनेचं करावं. कारण जेवढं उपयुक्ततेचं काम या माणसांकडनं झालं
किंवा ज्या भावनेनं माणूस त्या नाथाची सेवा करतो ती भावना जी समाजाशी जोडली आहे तशाच पद्धतीचा हा पाण्याचा प्रश्न आमच्या भावनेशी आमच्या ऐतिहासिक विषयाशी जोडलेला आहे। त्याच्यामुळं हा विषय करताना त्याचं नामकरणही तेवढं चांगलं असावं, कारण ती योजना तेवढी आमच्या सगळ्यांच्या उपयोगाचं आहे। कारण पाणी म्हणजे जीवन आणि आम्हाला जीवन ज्या योजनेतनं मिळतंय ती योजनेचं नामकरणही तसं असावं आणि ती योजनाही तेवढ्याच तत्परतेनं आणि चांगल्या पद्धतीनं राबवली जावी अशासाठी मी हा प्रस्ताव मांडलेला आहे। आणि याच्यामध्ये आपण संपूर्ण प्रभागामध्ये या ठिकाणी फिरून या भागामध्ये फिरून जवळजवळ 1,00,000 लोकांच्या सह्या गोळा करण्याचं उद्दिष्ट मी या ठिकाणी ठेवलं आहे। प्रत्येक नागरिकाने या विषयाला त्यांच्या मनामध्ये असणारे काही अजून बदल असतील ते सुचवावेत। या स्वाक्षरी मोहिमेत पाठिंबा देऊन ही योजना व्हावी याच्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत। त्याच्यामध्ये सगळ्या जनतेनं माझ्या बरोबर उभं राहावं अशासाठी मी स्वाक्षरी मोहीम घेऊन सगळ्या जनतेचा पाठिंबा आपण या योजनेसाठी घेतो। आपण अतिशय अभ्यासपूर्ण मत पाणी पुरवठा योजनेविषयी मांडलं। जरा वेळ असं समजा की तुम्ही प्रभाग क्रमांक 41 महादेववाडी उंडरी इथले मतदार आहात, समोर एखादा उमेदवार उभा आहे, काय पाहून कोणते गुण त्या नेत्यामध्ये असावे की जेणेकरून लोकांनी त्याला मतदान करावं या प्रभागातून, काय सांगाल? सगळ्यात पहिली गोष्ट तो उमेदवार शिक्षित असावा, त्याच्यावरती कसल्याही प्रकारचे आरोप नसावेत, त्याची समाजाशी एक बांधिलकी असावी। आपण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपल्याला त्या जनतेनं त्यांच्या कामासाठी निवडून दिलंय ही भावना त्याची असावी, ना की मी नगरसेवक झालो, मी आमदार झालो, त्याच्यानंतर मी माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी काम करेन, माझ्या कुटुंबाची प्रॉपर्टी वाढवेल असं मनामध्ये नसणारा, समाजाची सेवा करण्याचं व्रत, समाजाची सेवा करण्याची भावना त्याच्या मनामध्ये असणारा असा कार्यकर्ता या ठिकाणावर निवडून जावा, जेणेकरून आणि ज्याला या समाजाच्या प्रश्नाची जाण आहे, म्हणजे लहान मुलांचं काय काम आहे, तरुणांचं काम काय, खेळाडूला काय लागतंय, शैक्षणिक क्षेत्रात काय लागतंय, सामाजिक क्षेत्रात काय लागतंय, माझी जी माई माऊली सकाळी उठून उशिरा रात्री झोपेपर्यंत त्या कुटुंबासाठी काम करत असते, तिला पाण्याची गरज आहे, या सगळ्या गोष्टी त्याला ज्ञात असाव्या आणि त्याच्यासाठी काम करणारा एक जमिनीशी जोडलेला कार्यकर्ता या ठिकाणी निश्चित या जनतेचं नेतृत्व करण्याची संधी अशाच माणसाला जनतेने द्यावी आणि मी म्हणून मतदार म्हणून अशाच माणसाची अपेक्षा करीन, तो अशा पद्धतीचा असावा। आपल्याकडे पक्षाचं एक महत्त्वाचं पद आहे, शहराचे आपण भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहात, तर एक पदाधिकारी म्हणून आपण जनतेचे सेवक या अर्थाने बोलूयात की म्हणजे कोणतंही राजकीय पद, राजकीय नेता हा जनतेचा सेवक असला पाहिजे, तो भक्षक नसला पाहिजे। समोरच्या उमेदवाराला नवोदितांना जर राजकारणामध्ये यायचं असेल तर काय गुण त्यांच्यामध्ये असावेत जेणेकरून भ्रष्टाचार, आत्ताचं जे काय महाराष्ट्रामध्ये जी खलबत्त सुरू आहेत भ्रष्टाचाराची किंवा वेगळी प्रकरणं समोर येतात ह्याला कुठेतरी पायबंद लागेल किंवा पायबंद बसेल, काय सांगाल? राजकारणाकडे पाहताना बऱ्याच वेळेला व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काही मंडळी राजकारणाकडे पाहत असतात, परंतु मी तरुणांना सांगेन की हा अत्यंत चुकीचा विषय आहे। कारण राजकारण हा व्यवसाय नसून समाजाची सेवा करण्याचं व्रत आपण घेतलेलं आहे। तुम्हाला जर पैसेच कमवायचे असतील तर राजकारणाव्यतिरिक्त असे कितीतरी व्यवसाय आहेत, कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही झोकून देऊन जर काम केलं तर राजकारणी माणसापेक्षाही तुम्ही चांगले पैसे त्या ठिकाणी कमवू शकता। म्हणजे काही मंडळी समाजामध्ये दाखवतात की राजकारणामध्ये गेल्यामुळं माझा लाभ झाला, मला पैसे मिळाले किंवा त्यांनी काही चुकीचे विषय करून पैसे कमावले, त्याच्यामुळे एक वेगळी प्रतिमा समाजासमोर येते, परंतु त्या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत। खरं जर काय असेल तर तुम्हाला समाजामध्ये काम करायचं असेल, समाजासाठी काम करायचं असेल तर तुम्ही सामाजिक राजकीय कामामध्ये सक्रिय व्हा आणि तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील तर चांगला व्यवसाय करा। कारण छोट्यातला छोटा व्यवसाय तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केला त्याच्यामध्येही तुम्ही चांगल्या पद्धतीचे पैसे कमवू शकता। त्याच्यामुळं राजकारण हे तुम्ही राजकारण, समाजकारण ह्या गोष्टी आणि आर्थिक विषय या दोन गोष्टीची गल्लत करू नका। या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि ज्या ठिकाणी या गोष्टीची गल्लत होते त्या ठिकाणी समाजाचा ऱ्हास होतो असं मला वाटतं। आपण ज्या प्रभागामधून इच्छुक आहात किंवा भविष्यामध्ये आपल्याकडे जे काही पद येणार आहे या प्रभागामधून 100% मतदान झालं पाहिजे या दृष्टीने आपण आता सध्या काय कार्यप्रणाली आखली आहे किंवा 100% मतदान होईल यासाठी आपल्याकडे काय कृती योजना आहे? आपण त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांना मतदान करावं याच्याबद्दल अनेक वेळेला मतदान जागृती मोहीम आपण घेतो
वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये मतदारांची नोंदणी असेल, मतदारांना कोणाचं मतदान आहे कोणाचं मतदान नाही याची माहिती देणं असेल, ते आता डिजिटल ॲप देणं असेल, त्याच्यातनं त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणं असेल, ज्या नागरिकांची मतदार यादीमध्ये नावं नाही आहेत त्यांची नावं समाविष्ट करणं असेल, या भागामध्ये नागरिक राहतात परंतु त्याचं मतदान दुसऱ्या भागामध्ये त्याचं ट्रान्सफर करणं असेल, आणि मतदानाच्या दिवशी मतदान हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. इतर तुमच्या दुसऱ्या गोष्टी दुय्यम आहेत, कारण एका मतामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य, तुमच्या समाजाच्या समाज जीवनाचं एकूण स्वरूप हे तुमच्या एका मतावरती ठरणार असतं. कारण तुम्ही जर चुकीचा माणूस दिला तर त्याच्याकडनं झालेली चुकीची गोष्ट ही तुम्हाला त्रासदायक, तुमच्या पुढच्या पिढीला त्रासदायक होऊ शकते. त्याच्यामुळे तुमचं मत हे तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या समाजाचं भवितव्य घडवणार आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही अवश्य द्या. आणि जी मंडळी हे मत टाळतात, हे मत नाकारतात किंवा काही मंडळी नोटालाही मत देतात, तर त्यांना माझी विनंती राहील, आपण या गोष्टी टाळा. तुमचं सदसद विवेक बुद्धीनं तुमचं मत या ठिकाणी नोंदवा. काही गोष्टी चुकीच्या चालल्यात म्हणूनसाठी आपण त्याच्यामध्ये यायचं नाही आणि त्या चुकीच्या व्यक्तींना तुम्ही त्या चुकीच्या गोष्टी करून द्यायच्या, कारण त्या गोष्टी चुकीच्या झाल्यामुळं अनेक गोष्टी चुकीच्या वाढत जातात. म्हणून चांगल्या व्यक्तीनं येऊन मतदान करणं आणि चांगल्या विषयाला हात घालणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळं मतदान हे तुमचं होणं हे समाजासाठी अत्यंत हितकारक आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आपल्याला आहे, ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपर कोणती मतदान पद्धती सध्या आता आपल्याला देशाला किंवा एकूण आपल्या प्रभागातून अगदी ग्रामपंचायत पासून योग्य असेल किंवा काय, याविषयी आपलं काय मत आहे? आता या दोन्ही ज्या प्रक्रिया आहेत त्या दोन्ही प्रक्रिया अत्यंत चांगल्या आहेत. पूर्वी शिक्क्यावरती मतदान होतं, ते निश्चित अत्यंत पारदर्शक असं होतं, परंतु काळानुरूप बदल होत गेला, डिजिटलायझेशन होत गेलं आणि आत्ता एकूण त्या निवडणुकीमध्ये सहभाग घेणारे उमेदवार असतील, लोकसंख्या असेल, मतदारांची संख्या असेल आणि ती निवडणूक प्रक्रिया करण्याचा वेळ असेल, या सगळ्या गोष्टीची सांगड घालणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण तीच पद्धत शिक्के मारून मतदान मोजायचा विषय जर केला तर त्याच्यामध्ये या प्रक्रियेला वेळ लागतो, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च होतो. मग जी टेक्नॉलॉजी आत्ता आपल्याकडे आहे त्याचा उपयोग करून ईव्हीएम मशीनमध्ये जर तुम्हाला काही दोष वाटत असतील तर ते दोष दूर करावेत. परंतु ईव्हीएम मशीन ही काळाची मागणी आहे. त्याच्यामुळे कारण पदवीधर निवडणुकीमध्ये आत्ताही ते बॅलेट आपण तो रिमार्क करून मतदान दिलं जातं आणि ते मतदान मोजलं जातं, तर ते मतदान मोजण्याची प्रक्रिया मला वाटतं 3-3 दिवस चालते. त्याच्यामुळं असे मतदान मोजणी जर 3-3 दिवस चालणार असेल तर ती तुम्हाला, आम्हाला आणि एकूण व्यवस्थेला परवडणारी नाही आहे. त्याच्यामुळे ईव्हीएम मशीन हे आत्ताच्या काळाला धरून 100% चांगलं आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये आरोप प्रत्यारोप होतात, परंतु त्या वेळी त्या गोष्टीचं निराकरण केलं जातं. मला वाटतं त्याच्यामधले सगळे दोष काढून सदोष असं ईव्हीएम मशीन हे आपल्या मतदानासाठी आज योग्य आहे. धन्यवाद सर. आपण आज या ठिकाणी राजकारणाचे शुद्धीकरण, आपल्या प्रभागातील प्रश्न आणि एकूण महाराष्ट्रामधील काही समस्या यांना घेऊन जे काही मत मांडलं ते निश्चितच या महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिशादर्शक ठरेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण या ठिकाणी जो अमूल्य वेळ या ठिकाणी या मुलाखतीसाठी दिलात त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.